हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 18. यदा विनियतं चित्तम् आत्मन्नेवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. भाषांतर. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. तर प्रेक्षक हो, आपण मागील श्लोकांवर चर्चा करताना पाहिलं की 16व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो खूप जास्त खातो किंवा खूप कमी खातो, जो खूप जास्त झोपतो किंवा खूप कमी झोपतो, तो योगी बनू शकत नाही. तर मग कोण योगी बनू शकतो? ते भगवंत 17व्या श्लोकामध्ये सांगतात की जो आहार, निद्रा, विहार म्हणजेच करमणूक आणि कर्म यामध्ये संतुलन साधतो, तो योगी बनू शकतो. यामध्ये कसलाही ताणतणाव नसतो. यालाच तर वर्क लाईफ बॅलन्स म्हणतात. त्यानं योगाचं परिपूर्णत्व साध्य होतं. त्याबद्दल भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. परंतु वर्क लाईफ बॅलन्सपर्यंत आज कोणी पोहोचू शकत नाही, कारण जगाला वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय हेच माहीत नाही. जोपर्यंत मनुष्य जीवनामध्ये भक्ती आणणार नाही, तोपर्यंत त्याचं वर्कही बॅलन्स होणार नाही आणि लाईफही बॅलन्स होणार नाही. कारण भक्ती हेच जीवन आहे. ते जेव्हा संतुलित होईल तेव्हाच कर्मही संतुलित होतं आणि मग मनाला शिस्त लागते, मनाच्या क्रिया नियंत्रित होतात. प्रेक्षक हो, या संसारामध्ये कोणतंही कार्य करताना जर आपलं मन नियंत्रित नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. उदाहरणार्थ, अन्न खातानाही मन नियंत्रित असलं पाहिजे. झोपण्यासाठीही मन नियंत्रित असावं लागतं. ते नाही म्हणून तर लोकांना झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. कोणाशी बोलत असताना किंवा एखादं पुस्तक वाचत असताना किंवा घरातील इतर कामं करत असताना आपलं मन जर नियंत्रणात नसेल तर ते त्या कामांमध्ये लागत नाही, तर इकडं तिकडं भटकत राहतं, विचलित होतं. म्हणून मनाला नियंत्रित करण्यासाठी मागील 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की त्यासाठी आपण आहार, निद्रा, विहार आणि कार्य संतुलित केली पाहिजे. त्यानंतर जेव्हा मन नियंत्रणात येतं तेव्हा ते आनंदाकडे घेऊन जाणारा जो मार्ग आहे त्यावर स्थित होतं. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे मांजाला बांधलेली पतंग आकाशात उंच उडते, स्थित होते, मांजा तुटलेल्या पतंगीप्रमाणे भटकत नाही, त्याचप्रमाणे जेव्हा आपलं मन नियंत्रणात असतं तेव्हा आपण त्या भक्ती मार्गावर, त्या आनंदाच्या मार्गावर स्थित होतो. तेव्हा मन इकडं तिकडं भटकत नाही, विचलित होत नाही, तर कृष्णांच्या सेवेत स्थित झाल्यावर आपलं जीवनही अविचलितपणे उंच भरारी घेऊ शकतं. म्हणूनच तर योगी मनुष्य भौतिक वासनांमध्ये प्रमुख असणाऱ्या कामवासनेसहित इतर सर्व वासनांचं शमन करतो. परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो की तो कोणत्याही भौतिक कामनेने विचलित होत नाही. म्हणजे ज्या आपल्या भौतिक इच्छा असतात की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, त्या इच्छा, जगामधील किती वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याला मिळाल्या तरी आपल्या इच्छा संपत नाहीत. काही लोक म्हणतात की इच्छा पूर्ण करा, जितका भोग घ्यायचा आहे तितका घ्या, मग त्यानं पुन्हा इच्छा होणार नाहीत. पण आत्तापर्यंत ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्यांच्या इच्छा संपल्या आहेत का? नाही. हिरण्यकशिपू, रावण, कंस, दुर्योधन यांना मरावंच लागलं. का? कारण त्यांच्या इच्छा मरत नव्हत्या. म्हणून आपण आपल्या इच्छांना भौतिकतेतून अध्यात्मामध्ये परिवर्तित केले पाहिजे. कारण आपण एक भौतिक इच्छा पूर्ण केली तर दुसरी इच्छा होते, दुसरी पूर्ण केली तर तिसरी होते. हे तर अनियंत्रित आहे, अमर्यादित आहे, हे चालूच राहतं. म्हणून हा जो भक्तियोगाचा अभ्यास आहे तो केल्यावर आपलं मन नियंत्रित होतं आणि तो आपल्याला भक्ती मार्गावर, आनंदाच्या मार्गावर स्थित करतो. त्यामुळं आपण इकडं तिकडं भटकत नाही आणि मग आनंदी होतो. उदाहरणार्थ, आपल्याला कुठंतरी जायचं आहे म्हणून आपण पार्किंगमधून गाडी काढतो.
मग आपण सोसायटीमधून गर्दीमधून हळूहळू गाडी काढत काढत बाहेर येतो आणि मग हायवेवर येतो. त्यानंतर मग आपण इकडं तिकडं न भटकता सरळ वेगानं प्रवास करतो. त्याचप्रमाणे दोन प्रकारचे लोक असतात. एक असतात साधारण लोक म्हणजे हठयोगी. ते त्यांच्या सर्व भौतिक इच्छांना मारून हिमालयामध्ये जंगलामध्ये जाऊन राहतात किंवा स्वतःला एखाद्या खोलीमध्ये बंद करून ठेवतात, भौतिक संसारापासून तोडतात. पण हे शक्य आहे का? नाही. ते हिमालयामध्ये जरी गेले तरी तो सुद्धा या भौतिक संसाराचाच एक भाग आहे ना. जर त्यांचं मन नियंत्रित नसेल तर तेथेही जाऊन त्यांचं मन भटकणारच आहे. उदाहरणार्थ विश्वामित्र मुनी जे ध्यानयोगी होते ते या भौतिक संसारापासून वेगळे होऊन जंगलात बसले होते. 1000 वर्ष त्यांनी तपस्या केली, पण तेथे मेनका आली आणि त्यांचं मन अनियंत्रित असल्यामुळे ते पतित झाले. तेच हरिदास ठाकूर, ते भक्तियोगी होते. भक्तियोगी स्वतःला या भौतिक संसारापासून तोडत नाहीत. का तोडायचं? ही सर्व सृष्टी तर भगवंतांचीच आहे ना. म्हणून भक्तियोगी अमरीश महाराजांप्रमाणे त्यांचं मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर केंद्रित करतात. म्हणून आपणही ज्याप्रमाणे एखादं लहान मूल इकडे तिकडे पळत राहतं, परंतु त्याला त्याची आई पुन्हा पुन्हा उचलून त्याच्या खेळण्यांजवळ आणून बसवते की जेणेकरून ते रस्त्यावर जाऊ नये, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाला श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर स्थित केलं पाहिजे. वाचा भगवंतांच्या दिव्य गुणांचं वर्णन करण्यामध्ये स्थित केली पाहिजे. वाचेला हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये, भगवद्गीता भागवताच्या वाचनामध्ये लावावे. अमरीश महाराजांनी त्यांचे हात भगवंतांच्या मंदिरांचं मार्जन करण्यामध्ये लावले. त्याप्रमाणे आपणही आपल्या हातांना कृष्ण मंदिरांना तसेच श्रीकृष्णांचेच निवास असणाऱ्या आपल्या घराला, देवघराला स्वच्छ करण्यामध्ये लावलं पाहिजे. कान भगवत कथांच्या श्रवणामध्ये लावावे. जसे की श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेच्या आणि भगवंतांबद्दल असलेल्या भागवताच्या श्रवणामध्ये शुद्ध भक्तांकडून भगवंतांच्या कार्यकलापांना ऐकण्यामध्ये लावली पाहिजे. नेत्र भगवंतांचे दिव्य रूप पाहण्यामध्ये लावले पाहिजे. जसे की आपल्या घरामध्ये भगवंतांचे फोटो जरी असले तरी त्यांना बघत राहण्यामध्ये लावले पाहिजे. भगवंतांच्या चरणकमलांपासून सुरुवात करून मग त्यांच्या मांड्यांचे, नाभी कमलाचे, छातीचे, करकमलांचे आणि मग त्यांच्या मुखकमलाचे आणि त्यानंतर त्यांच्या मस्तकाचे, त्यावर लावलेल्या मोरपंखाचे आपण क्रमाक्रमाने दर्शन घ्यावे. शरीर भक्तांच्या शरीरात स्पर्श करण्यामध्ये, इतर भक्तांच्या सेवेमध्ये लावले पाहिजे. नासिका भगवंतांना अर्पण केलेल्या कमल फुलांचा, तुलसी दलाचा सुवास घेण्यामध्ये लावावे. जिव्हेला भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेल्या तुलसी पत्रांचे, कृष्ण प्रसादाचे रसास्वादन करण्यामध्ये लावावे. आपले पाय आपण तीर्थक्षेत्रांना आणि भगवंतांच्या मंदिरांना जाण्यामध्ये, जसे की वृंदावन, मथुरा, जगन्नाथपुरी, मायापूर, तसेच आपल्या गावातील किंवा शहरातील कृष्ण मंदिरांना भेट देण्यामध्ये लावले पाहिजे. मस्तक भगवंतांना अभिवंदन करण्यामध्ये लावले पाहिजे, ज्याद्वारे आपण आपलं संपूर्ण जीवन, आपला आत्मा देखील भगवंतांच्या चरणी शरणागत करू शकतो. आणि ज्याप्रमाणे अमरीश महाराज त्यांच्या इच्छा भगवंतांच्या इच्छांची पूर्ती करण्यामध्ये संलग्न करतात, त्याप्रमाणे आपणही भगवंतांची जी इच्छा आहे की त्यांच्या सर्व अंशांनी त्यांच्याकडे, त्यांच्या गोलोकधामामध्ये परत जावं, त्यांच्या त्या इच्छेला अनुसरून आपण आपल्या क्षमतेनुसार आपलं जीवन कृष्ण भक्तीच्या प्रचारामध्ये नियुक्त केलं पाहिजे. या सर्व दिव्य क्रिया शुद्ध भगवत भक्तांसाठी योग्यच आहे. अशा प्रकारे भक्त त्यांचे सर्व कार्यकलापांना दिव्यतेकडे घेऊन जातात. आपणही त्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे, जे अत्यंत व्यवहार्य आणि सहज सुलभ आहे. रोज आपण यापैकी कोणकोणत्या गोष्टी करत आहोत त्याबद्दल चिंतन करावं आणि त्यामध्ये दृढ राहावं. त्यामुळे नक्कीच आपल्या जीवनाला एक छानशी शिस्त लागते आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडते. अशा प्रकारे मनाला ज्या कार्यांमधून आपल्याला दुःखच मिळणार आहे त्या भौतिक कार्यांमध्ये न लावता, ज्या कार्यांमधून आपल्याला दिव्य आनंद मिळणार आहे अशा आध्यात्मिक कार्यांमध्येच लावावं. जे असं करतात त्यांनाच येथे युक्त म्हणजे संयमित म्हटलं जातं. त्यांनाच गृहस्थ जीवनामध्ये राहूनही पूर्णावस्थेची प्राप्ती होते.
त्यासाठी इंद्रिये आणि मनाला कार्यरत ठेवणं आवश्यक असतं. केवळ निग्रह करणे व्यवहार्य नाही. म्हणून जेव्हा आपण ध्यानयोग नाही तर भक्तियोगामध्ये लागतो, तेव्हा भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतो, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, गीता भागवताचं पठण करतो, श्रवण करतो, मंदिरांमध्ये जातो, भक्तांच्या संगात राहतो, भगवंतांची आणि त्यांच्या भक्तांची सेवा करतो, घरी असो की मंदिरांमध्ये असो भगवंतांना भोग दाखवतो. या सर्व आध्यात्मिक गोष्टी करतो आणि त्याचबरोबर शिकतो, नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो. यानं काय होतं तर मनाला नियंत्रित करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. तत्काळ असा मनुष्य भक्ती मार्गाच्या हायवेवर लागतो आणि पुढे पुढे प्रगती करीत राहतो. तेच हठयोगी बनून वेगवेगळ्या प्रकारचे आसन प्राणायाम केले तर कलियुगामध्ये त्यात काही तथ्य नाही. यामध्ये सत्ययुगामध्ये विश्वामित्र मुनींना यश मिळालं नाही तर मग कलियुगामध्ये आपण तरी हे कसं काय करू शकणार आहोत? अर्जुनाने सुद्धा. म्हणूनच तर द्वापार युगामध्येही हे नाकारलं. म्हणून कलियुगामध्ये आपलं मन आणखी अनियंत्रित आहे, चिडचिड करीत आहे आणि इतके सारे व्यत्यय असताना आपण ध्यान करू शकतो का? नाही. म्हणूनच कृपाळू दयाळू भगवंतांनी कृपा करून दया करून आपल्याला भक्ती योग दिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येऊन आपल्याला भक्ती करण्यास सांगून गेले. म्हणून जिथे आपण असू तिथे राहून आपण आपल्या तनाला, मनाला, वाणीला भक्तीमध्ये लावू शकतो, भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात विमानाने जायचं असतं, तेव्हा आपण अगोदर विमानतळावर जातो, तेथून विमानात बसून मग गंतव्यस्थानी पोहोचतो. परंतु जरी आपण आपल्या घरामध्ये बसून भक्ती केली तरीही भगवंत आपल्याला वरच्या दिशेने प्रगत करतात. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. अशा प्रकारे भक्ती हे संपूर्ण विज्ञान आहे जे आपल्याला संपूर्ण संतुष्टी, संपूर्ण आनंद प्रदान करते. ते कसं ते भगवंत पुढील श्लोकांमध्ये सांगणार आहेत. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपलं मन नियंत्रित करून भगवंतांच्या स्मरणाद्वारे त्याला त्यांच्या चरणकमलांवर स्थित केलं पाहिजे आणि दिव्यत्वाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन मनाला शिस्त लावूयात आणि भगवत भक्ती करून परिपूर्ण होऊन योगयुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.